नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. सातपुड्याच्या कुशीत बालहोळीचा जल्लोष. चिमुकल्यांच्या ओएस ओय आवाजाने घुमला धडगाव मुलगी परिसर. नमस्कार. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सातपुड्याच्या पर्वतरांगा सध्या एका वेगळ्याच चैतन्याने न्हाऊन निघाल्या आहेत. आदिवासी संस्कृतीचा सर्वात मोठा उत्सव मानल्या जाणाऱ्या होळीचे पडघम आता वाजू लागले असून मुख्य होळीच्या महिनाभर आधीच सातपुड्यातील बालगोपाळांनी आपल्या लहानग्यांच्या होळीचा शंखनाद केला आहे. धडगाव आणि मुलगी परिसरातील गल्लीबोळांत रोज रात्री घुमणारा चिमुकल्यांचा ओईस ओय ओय हा आवाज केवळ सणाची चाहूल नाही, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संस्कृतीच्या वारशाचे जिवंत दर्शन आहे. आदिवासी होळीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे नियोजन. मोठ्या माणसांच्या होळीप्रमाणेच इथली मुले एकत्र येतात, बैठक घेतात आणि कामाचे वाटप करतात. होळीचा दांडा कुणी आणायचा, लाकडे आणि पालापाचोळा कुणी गोळा करायचा, याचे शिस्तबद्ध नियोजन ही मुले स्वतः करतात. अंधार पडण्यापूर्वी सर्व साहित्य जमा करून एकीचे बळ काय असते हेही चिमुकली मुले आपल्या कृतीतून जगाला दाखवून देत आहेत. रात्र पडताच होळीच्या दांड्याभोवती मुलांच्या आनंदाला उधाण येते. हातात मिळेल त्या वस्तूला वाद्य बनवून एका विशिष्ट तालावर ही मुले फेर धरतात. मोठ्यांच्या होळीचे अनुकरण करताना मुले बाबा बुध्या, काली आणि गेर अशी सोंगे घेऊन नाचतात. तेव्हा सातपुड्याचे हे पारंपरिक वैभव डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. होळी पेटल्यानंतर होणारा विधी अत्यंत भावपूर्ण असतो. प्रत्येक घरातून मुले थोडा थोडा स्वयंपाक अर्थात शिदोरी एकत्र आणतात. एका मोठ्या परातीत हा सर्व अन्नप्रसाद एकत्र केला जातो. वेगवेगळ्या घरचे अन्न पण भावना एकच या विचारातून तयार झालेला हा प्रसाद जेव्हा मुले एकत्र बसून खातात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कोणत्याही पंचपक्वान्नापेक्षा मोठा असतो. हाच तो क्षण असतो जो या मुलांमध्ये सहकार्याची आणि समतेची बीजे कायमस्वरूपी रोवतो. आदिवासी जीवन पद्धतीत समूह, सहकार्य आणि श्रम याला सर्वोच्च स्थान आहे. मुलांच्या या होळीतून त्यांना बालपणातच हे संस्कार मिळतात. काळ बदलला, साधने बदलली, पण या सणाची मूळ भावना आजही तीच आहे. ही परंपरा येणाऱ्या पिढ्यांनी अशीच जोपासावी हीच आमची इच्छा आहे, असे या परिसरातील जाणते माणसं म्हणतात. थोडक्यात सांगायचे तर मुलगी धडगाव परिसरात पेटणारी ही लहानग्यांची होळी केवळ लाकडे जाळण्यासाठी नाही, तर माणुसकी आणि संस्कृतीचा प्रकाश घराघरात पोहोचवण्यासाठी आहे. मोठ्यांचा हस्तक्षेप नसल्यामुळे मुक्तपणे साजरा होणारा हा सण सातपुड्याच्या मातीतील अस्सल सुगंध दरवळवत आहे. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी, मोलगी. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.